नमस्कार मंडळी, मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहतात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही. मंडळी, उद्या सोमवार आहे, आपला साप्ताहिक राशी भविष्याचा वार. स्वामी समर्थांचं नाव घेऊन राशी भविष्य सांगायला सुरुवात करतो. 6 ते 12 जानेवारी 2025. चंद्र मीन, मेष आणि वृषभ राशीतून परिभ्रमण करून रविवारी तो मिथुन राशीत जाणार आहे. त्या अनुषंगाने मेष रास सोमवार मंगळवार खर्चाचे आहेत, मानसिक त्रासाचे आहेत, दगदगीचे आहेत, हेक्टिक अशा स्वरूपाचा तुमचा हे 2 दिवस जाण्याची शक्यता आहे. मंगळवार हा जास्त त्रासाचा जाईल. बुधवार गुरुवार शरीर प्रकृती उत्तम राहील, एकंदरीत मन उल्हासित राहील, काम करायची नवीन उर्मी येईल आणि एकंदरीत दिवस चांगला असेल. शुक्रवार, शनिवार आणि रविवार हे काही धनलाभाच्या संधी तुम्हाला निर्माण करून देणारे जातील. संधी आली तर सोडू नका, कारण संधी सोडतो तो दुर्दैवी असं भर्तृहरीने म्हटलेलं आहे. तेव्हा 2 पैसे गाठीला लावण्याची संधी येणार आहे, शक्यता आहे. तेव्हा 4 पैसे कमवून घ्या. एकंदरीत आठवड्याचा शेवट हा चांगला आहे. सुरुवात जरी वाईट असली तरी शेवटी मात्र धनलाभ होईल आणि त्याने फायदा होईल. वृषभ रास सोमवार मंगळवार नोकरी धंदा व्यवसाय याच्यामध्ये अत्यंत उत्तम असेल. स्वतःचा व्यवसाय असेल तर नवीन ऑर्डर्स मिळतील, धनलाभ होईल, पैसे 4 बाजूनी येतील. नोकरीत असाल तर वरिष्ठ एकंदरीतच खुश असतील. तुमच्यावरच्या जबाबदाऱ्या तुम्ही चांगल्या प्रकाराने पार पाडू शकाल. विद्यार्थी असाल तर अभ्यासामध्ये चांगलं फळ मिळू शकेल. बुधवार गुरुवारी मात्र खिसा पाकिट सांभाळा. अनावश्यक अनाठाई खर्च होण्याची शक्यता आहे आणि त्याने मानसिक स्थिती ही बिघडेल. शेवट चांगला आहे. शेवटी शरीर प्रकृती चांगली राहील, मानसिक स्थिती उत्तम राहील आणि नवीन नवीन कल्पना सुचतील. त्या अंमलात आणण्याच्या दृष्टीने पुढे प्रयत्न करता येतील. त्यामुळे आठवड्याचा शेवट हा चांगला आहे. मिथुन रास नवीन नोकरीच्या शोधात असाल तर नोकरी मिळेल. नवीन तुम्हाला जर ड्यू असेल तुमचं प्रमोशन तर ते मिळेल. बदली होण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या मध्यावरती 4 बाजूनी सर्व प्रकारचे लाभ होतील. त्यामुळे मन उल्हासित राहील, आनंदित राहील. मात्र हे जे काही सगळं कमवाल ते आठवड्याच्या शेवटी त्यातला काही भाग हा खर्च करावा लागेल. आकस्मिकरित्या मुलाबाळांसाठी, कुटुंबासाठी अनअवॉइडेबल अशा स्वरूपाचा हा खर्च असेल. दुःखी होऊ नका. आठवड्यातली जी कमाई आहे ती जास्त असेल, खर्च हा कमी असेल. कर्क राशीच्या दृष्टीने प्रवास जर करायचा असेल तर त्याचे बेत आखले जातील, तिकीटं काढली जातील, बंधुवर्गाच्या भेटी होतील, खास करून बहिणींच्या, त्यातून आनंद मिळेल. आठवड्याच्या मध्यावरती उद्योग धंदा नोकरी याच्यामधून चांगल्या बातम्या कळतील. व्यवसायात असाल तर भरभराट होण्याच्या दृष्टीने चांगले प्रस्ताव समोर येतील, फायदा होईल. आठवड्याचा शेवट हा या सगळ्यातून अत्यंत चांगल्या अशा प्रकारचे विविध असे लाभ होतील. एकंदरीत कर्क राशीसाठी हा आठवडा घेता घेशील किती दो कराने अशा स्वरूपाचा असण्याची शक्यता आहे. आनंदात
मन राहील सर्वतोपरीने आनंद आनंद आणि आनंद असाच हा आठवडा असेल. सिंह राशीच्या माणसांनी सोमवार मंगळवार सांभाळलं पाहिजे. रस्ता ओलांडताना, वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. एखादा जुनाट विकार डोकं वर काढण्याची शक्यता आहे, तेव्हा दुर्लक्ष करू नका. तसं काही वाटलं तर ताबडतोब डॉक्टर गाठा. आठवड्यात नंतरचे जे 4 दिवस ते मात्र चांगले आहेत. बुधवार गुरुवारी प्रवासाचे बेत आहेत, काही प्रवास होण्याची शक्यता आहे. बंधुवर्गाच्या भेटी होतील. पराक्रमाच्या दृष्टीने, भाग्योदयाच्या दृष्टीने काही चांगल्या घटना दृष्टिपथात येतील किंवा घडतील. आणि नवीन नोकरी किंवा नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना आठवड्याचा शेवट हा चांगला आशादायक आहे. नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे. ज्यांना पहिल्याच नोकरी शोधतायत त्यांना देखील नोकरीचे काही कॉल वगैरे येण्याची शक्यता आहे. एकंदरीत आठवड्याचा शेवट हा अत्यंत चांगला आहे. कन्या राशीच्या जातकांना सोमवार मंगळवार हा गृहसौख्याच्या दृष्टीने उत्तम आहे. जोडीदाराचं सुख लाभेल. पती पत्नींना एकमेकांचं सुख लाभेल, त्यातून आनंद प्राप्ती होईल. व्यवसायात असाल तर पार्टनर सहकार्य करेल, तुम्ही सांगाल ते ऐकेल. पार्टनरशी जमवून घ्या. आठवड्याच्या मध्यावरती थोडा शारीरिक त्रास दिसतोय. ॲसिडिटी वगैरेचा त्रास होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे त्यातून इतर काही आणखीन आजार उद्भवू नयेत यासाठी वेळीच काळजी घेणं गरजेचं आहे. आठवड्याच्या शेवटी भाग्योदयकारक घटना घडण्याची शक्यता आहे. एकंदरीत आठवड्याची सुरुवात आणि आठवड्याचा शेवट चांगला आहे. मध्यावर मात्र शरीर प्रकृतीच्या दृष्टीने काही त्रास होण्याची शक्यता आहे, तर सांभाळा. तूळ राशीच्या लोकांनी हा आठवडा अत्यंत काळजीपूर्वक घालवण्याची गरज आहे. आठवड्याच्या सुरुवातीला काही त्रास होईल, शरीर प्रकृती बिघडेल, मामा लोकांकडून काही वाईट बातमी येण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या सुरुवातीला मातृगृहाकडून काही त्रासदायक खबर किंवा काही त्रास होण्याची शक्यता आहे. चोरांपासून त्रास होण्याची शक्यता आहे. एखादी वस्तू गहाळ होण्याची शक्यता आहे. हाताखालचे, तुम्ही जर नोकरीत असाल आणि वरिष्ठ असाल तर हाताखालचे लोक तुम्हाला त्रास देतील, तुमचं ऐकणार नाहीत किंवा अचानक दांड्या मारून त्यांची कामं तुम्हाला करायला लागतील. आठवड्याच्या मध्यावरती गृहसौख्य चांगलं राहील. पती पत्नीचं सुख चांगलं राहील. एकंदरीत बंधुवर्गाच्या भेटी होण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या मध्यावरती पतीला पत्नीचं, पत्नीला पतीचं सुख लाभेल. व्यवसायात असाल तर पार्टनर चांगलं सहकार्य करेल. आठवड्याचा शेवट मात्र परत एकदा त्रासाचा आहे. मनाजोगत्या घटना घडणार नाहीत. एखादा जुना आजार वर डोकं काढेल. डॉक्टरकडे फेऱ्या माराव्या लागतील. 4 पैसे डॉक्टरसाठी खर्च करावे लागतील. मानसिक त्रास होईल, तर त्या दृष्टीने सांभाळून राहा. वृश्चिक रास, संततीकडून चांगल्या बातम्या या वृश्चिक राशीच्या लोकांना कळतील. संततीची प्रगती होईल. तुमचीही प्रगती होईल. तुमच्या जीवनामध्ये एक प्रकारची सुसंगती येईल. सोमवार मंगळवार योग्य घटना योग्य वेळी घडतील आणि त्यामुळे तुमचा फायदा होईल. बुधवार गुरुवारी शरीर प्रकृती सांभाळा. रस्ता जपून ओलांडा. वाहतुकीचे नियम तोडू नका, नाही तर चलन काटण्याची शक्यता आहे. एखादा बारीक सारीक वस्तू हरवण्याचे योग या काळामध्ये आहेत, तेव्हा जरा वस्तू आपण नीट ठेवा. आपल्या वस्तू सांभाळून ठेवा. आठवड्याचा शेवट मात्र चांगला आहे. गृहसौख्य लाभेल.
जोडीदाराचं सुख लाभेल, जोडीदाराबरोबर वीकेंड कुठेतरी आनंदात घालवला जाईल, आउटिंगला जाल जोडीदाराच्या बरोबरीने, आउटिंगला जाऊन एखाद्या समुद्रकिनारी म्हणा किंवा हिल स्टेशनला म्हणा, आता थंडीचे दिवस आहेत, हिल स्टेशनला जाऊ नका, पण समुद्रकिनारी वगैरे जाऊन आठवड्याचा शेवट मजेत घालवता येईल. वृश्चिक रास, धनुरास. धनुराशीने आठवड्याची सुरुवात ही जी आहे ही आपल्या शब्दावरती ताबा ठेवला पाहिजे. कुणालाही संभाषण करताना एखादा गैर शब्द जाणार नाही याची काळजी घ्या, नाहीतर शब्दाला शब्द वाढत जाऊन विपर्यास होण्याची शक्यता आहे. घरामधलं वातावरण चांगलं राहील. घर नवीन घेत असाल तर ते तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. शोधात असाल तर चांगलं घर मिळण्याची शक्यता आहे. घर आपलं स्वतःचं विकण्याच्या बेतात असाल तर गिऱ्हाईक चांगलं येण्याची शक्यता आहे. आईची तब्येत चांगली राहील. आठवड्याच्या मध्यावरती या ज्या मी आत्ता गोष्टी सांगितल्यात त्या गोष्टी वर्कआउट होतील आणि आठवड्याचा शेवट मात्र तुम्हाला थोडा शारीरिक त्रासाचा, मानसिक त्रासाचा जाण्याची शक्यता आहे. कोर्ट कचेरी जर असेल तर तारीख पुढे जाईल आणि फुकट कोर्टात हेलपाटा मारावा लागेल. मकर रास, बंधुवर्गाच्या भेटी होतील. नवीन प्लान्स नोकरीमधले किंवा धंद्यामधले आखले जातील. त्या दृष्टीने प्रयत्न केले जातील आठवड्याच्या सुरुवातीला. आठवड्याच्या मध्यावरती थोडाफार मनोभंग वगैरे होण्याची शक्यता आहे. ठरवलं असेल एक आणि होईल भलतंच तर त्या दृष्टीने देखील सावध राहायला पाहिजे आणि जास्त अशा घटना मनाला लावून घेऊ नका. त्या दृष्टीने पुढे चालत राहा आणि या गोष्टी मागे टाकून द्या. आठवड्याच्या शेवटी चांगलं आहे. आठवड्याच्या शेवटी सर्व प्रकारचे लाभ होतील. संतती आनंद देईल. संततीची प्रगती तुम्हाला आनंद देईल. कुठे परदेशी वगैरे संतती जाणार असेल तर त्या दृष्टीने क्लिअरन्स मिळण्याची शक्यता आहे. सगळ्या गोष्टी जिथल्या तिथे घडतील आणि त्यामुळे तुम्ही देखील आनंदात राहाल. कुंभ रास, पैशासंबंधीची कामं सोमवार मंगळवारी करून घ्या. कोणाकडे येणं असेल तर तगादा लावा. तुम्हाला काही फिक्स डिपॉझिट वगैरे करायचे असेल, गुंतवणूक करायची असेल तर त्या दृष्टीने सोमवार मंगळवार उत्तम आहेत. बुधवार गुरुवारी बंधुवर्गाच्या, भगिनी वर्गाच्या भेटी होण्याची, फोनवर गोष्ट होण्याची, बोलण्याची शक्यता आहे. त्यांच्याकडून काही चांगल्या आनंदाच्या बातम्या तुम्हाला कळू शकतील. त्यांच्याकडून आनंद लाभेल. नोकरी व्यवसायामध्ये नवीन काहीतरी घडवण्याच्या दृष्टीने पाऊल टाकलं जाईल. आठवड्याचा शेवट हा मात्र आईचं सुख चांगलं लाभेल. गृहसौख्य चांगलं लाभेल. घरामध्ये मुलाबाळांसमवेत, जोडीदारासमवेत, आपले आईवडिलांच्या समवेत आठवडा शेवट हा आनंदात घालवला जाईल. मीन रास, सोमवार मंगळवार शरीर प्रकृतीच्या दृष्टीने उत्तम आहेत. काही विकार असेल, आजारी असाल तर त्या दृष्टीने सोमवार मंगळवार हे रिकवर होण्याचे वार आहेत. बुधवार गुरुवारी 4 पैसे मिळण्याची शक्यता आहे. काही उद्योग धंदा नोकरीत असाल तर कॉन्ट्रॅक्ट्स नवीन मिळण्याची शक्यता आहे. त्यातून 4 पैसे लाभ होण्याची शक्यता आहे. आठवड्याचा शेवट हा छोटे छोटे प्रवास घडण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्याच्या निमित्ताने म्हणा किंवा काही भेटीगाठींच्या निमित्ताने म्हणा, पण
आठवड्याच्या शेवटी बारीक प्रवास घडतील, प्रवासाचा आनंद लाभेल, बंधुवर्गाच्या भेटी होण्याची शक्यता आहे, त्यांच्याकडून आनंदाच्या बातम्या कळण्याची शक्यता आहे. एकंदरीत आठवडा चांगला आहे. मंडळी, हे होतं 12 राशींचं या आठवड्याचं राशी भविष्य. हा व्हिडिओ मी इथेच थांबवतोय. तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपलं चॅनल जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.